अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी आता प्रशासनासह पोलीस प्रशासन देखील सज्ज झालंय। सर्वच ठिकाणी स्ट्रॉंग रूमवर मतदान साहित्यांचं वाटप सुरू झालं असून प्रशासनानं सर्व कर्मचारी आणि अधिकारी ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्य घेण्यासाठी दाखल झालेत। दुपारपर्यंत या साहित्याचं वाटप सुरू राहणार असून त्यानंतर कर्मचारी आणि पोलिसांचा फौजफाटा प्रत्येक मतदान केंद्रावर रवाना होणार आहे। दरम्यान जालन्यातील बदनापूर अंबड येथील स्ट्रॉंग रूमवरून या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कालच तोफा थंडावलेल्या आहे आणि आज या ठिकाणी जवळपास उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे आणि त्या ठिकाणी साहित्य वाटप करण्यासाठी या ठिकाणी असेल जवळपास 375 मतदान केंद्र आहे। त्या ठिकाणी जवळपास साहित्याचं वाटप आज करण्यात येत आहे। जवळपास त्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था 186 वाहनाची व्यवस्था देखील केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। पोलीस कर्मचारी असेल, अधिकारी असेल, 2238 कर्मचारी 373 मतदान केंद्रावर तैनात करण्यात आले। हे 10% कर्मचारी हे राखीव ठेवण्यात आलेले आहेत। उद्यापासून मतदार ही प्रक्रिया आणि मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे। याच पार्श्वभूमीवर आता जवळपास प्रशासन हे सज्ज झालेले आहे। याकडे निवडणूक विभागाचं जवळपास पूर्ण करडी नजर असणार आहे। ड्रोनच्या याने जवळपास नजर देखील यावर ठेवण्यात येणार आहे। अनेक उद्यापासून आज साहित्य वाटपात साहित्य लगभग या ठिकाणी कर्मचारी करताना पाहतात। मशीन असेल काय साहित्य असेल हे घेण्यासाठी आपली कर्मचारी आता आपल्या गाडीमध्ये जवळपास आपल्या साहित्य घेत आहे। याच पार्श्वभूमीवर आता उद्या मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि ह्याच ठिकाणी साहित्य देखील वाटप झाले। मी किशोर शिरसाट, एनटीव्ही न्यूज मराठी, बदनापूर, जालना। प्रतिनिधी किशोर शिरसाट, एनटीव्ही न्यूज मराठी, जालना।